तुम्हाला माहितीये का की पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेत हा रथ एका मुस्लिम मजारापुढे थांबतो। आज आपण अशी एक कहाणी जाणून घेणार आहोत जी हिंदू मुस्लिम ऐक्याची साक्ष आहे। ही कहाणी आहे पुरीच्या जगन्नाथ रथयात्रेची, जिथे भगवान जगन्नाथांचा रथ एका मुस्लिम भक्ताच्या मजारापुढे थांबतो। कोण होता हा भक्त, काय आहे त्याची कहाणी, चला जाणून घेऊया सालबेगच्या भक्तीची गोष्ट। नमस्कार, मी भक्ती। दरवर्षी आषाढ महिन्याच्या दुसऱ्या दिवशी पुरीमध्ये एक अनोखा सोहळा साजरा होतो। भगवान जगन्नाथ हे आपला भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्या सोबत मावशीच्या घरी जातात। पुरीच्या जगन्नाथ मंदिरातून हे तीन सजलेले रथ निघतात। सर्वात पुढे असतो बलरामजींचा रथ, मध्ये सुभद्राचा रथ आणि शेवटी भगवान जगन्नाथांचा रथ। पण या रथयात्रेचे एक खास वैशिष्ट्य आहे। जगन्नाथांचा रथ एका मुस्लिम भक्ताच्या मजारापुढे काही काळ थांबतो। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, कोण आहे हा भक्त? त्याचं नाव आहे सालबेग। पौराणिक कथांनुसार एकदा जगन्नाथांचा मुस्लिम भक्त सालबेग हा मंदिरात दर्शनासाठी पोहोचू शकला नव्हता। त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही आणि काही काळातच त्याचा मृत्यू झाला। त्याच्या मृत्यूनंतर त्याची मजार उभारली गेली। त्याच काळात रथयात्रेदरम्यान जगन्नाथांचा रथ त्या मजारापुढे आपोआप थांबला आणि पुढे सरकलाच नाही। त्यावेळी तिथे सालबेगच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना झाली आणि मगच रथ पुढे गेला। तेव्हापासून दरवर्षी रथयात्रेत सालबेगच्या मजारापुढे हा रथ थांबतो। पण कोण होता सालबेग? त्याच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेऊया। 17व्या शतकात जहांगीर कुली खान म्हणजे लालबेग हे मुस्लिम सम्राट जहांगीरच्या काळात बंगालचे सुभेदार होते। ओडिसात एका सैन्य मोहिमेवर असताना त्यांची भेट एका सुंदर ब्राह्मण महिलेशी झाली। ती विधवा होती, पण लालबेग तिच्या सौंदर्याने मोहित झाले आणि तिला घरी घेऊन गेले। दोघांमध्ये प्रेम फुललं। काही दिवसातच त्यांना एक मुलगा झाला। त्याचं नाव त्यांनी ठेवलं सालबेग। सालबेग मोठा झाला तेव्हा तो आपल्या वडिलांच्या मोहिमांमध्ये सामील झाला। परंतु दुर्दैवाने लालबेग युद्धात मारले गेले आणि सालबेग गंभीर जखमी झाला। त्याच्या आईला त्याच्या बरे होण्याची शक्यता वाटत नव्हती। ती भगवान जगन्नाथांची निस्सीम भक्त होती। तिने जगन्नाथांना मुलगा बरा होण्यासाठी प्रार्थना केली। काही काळात सालबेग बरा झाला। जगन्नाथांवर सालबेगची श्रद्धा वाढली आणि तो त्यांचा परम भक्त बनला। सालबेग भगवान विष्णूंची भक्ती करू लागला। त्याने आपल्या आईकडून जगन्नाथांबद्दल सगळं काही जाणून घेतलं। त्याची भक्ती त्याला पुरीला घेऊन गेली, पण मुस्लिम असल्याने त्याला मंदिरात प्रवेश मिळाला नाही। सालबेग खचला नाही। त्याने वृंदावनची पायी तीर्थयात्रा केली। साधूंच्या सहवासात तपस्वी जीवन जगलं। तो कृष्णाचा सन्मानार्थ भजन गायचा, पण त्याच्या मनात एकच इच्छा होती, ती म्हणजे जगन्नाथांचं दर्शन। पौराणिक कथेनुसार रथयात्रेसाठी ओडिसाला परतताना सालबेग आजारी पडला। त्याने जगन्नाथांना दर्शनाची विनंती केली। रथयात्रा गुंडीचा मंदिराकडे निघाली होती तेव्हा रथ अचानक सालबेगच्या झोपडीपुढे थांबला। तो पुढे सरकलाच नाही। सालबेगनं दर्शन घेतलं आणि मगच रथ पुढे गेला। कोणालाही त्यावेळी कारण समजलं नाही, परंतु हा ईश्वरी चमत्कार असल्याचे त्यावेळी लोकांनी मानले। सालबेगच्या झोपडीपुढे रथ थांबला तेव्हा पुरीचे राजा आणि मंदिराचे पुजारी चिंतेत पडले। मुख्य पुजाऱ्याला स्वप्न पडलं, जगन्नाथ आपल्या प्रिय भक्ताची वाट पाहत होते। सालबेगसाठी हा खास क्षण होता। पुजाऱ्यांनी 7 दिवस रथावरच विधी केले। 7व्या दिवसाच्या शेवटी हा मुस्लिम भक्त जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी आला। यावेळी कोणीही सालबेगला रोखले नाही। सालबेगला 17व्या शतकातील ओडिसातील महान कवी म्हणून ओळखले जाते। जन्माने मुस्लिम असूनही त्याची जगन्नाथांवरील भक्ती आणि त्याने लिहिलेल्या भजनांनी त्याला अमर बनवले। त्याची भजने आजही गायली जातात। त्याची कहाणी सर्व धर्मियांसाठी प्रेरणादायी आहे। आजही दरवर्षी रथ सालबेगच्या मजारापुढे थांबतो। ही कहाणी हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे। सालबेगच्या भक्तीने पुरीची रथयात्रा अधिक खास बनवली आहे। सालबेग आणि जगन्नाथ यांची ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हो, असेच रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी आवाज मराठीला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नव्या कहाणीसोबत।